बंधू भगिनीनो, लोकशाही संविधान याचा मान ठेवण्याचं काम या अखंड हिंदुस्थानामध्ये जर अखंडपणे कोण करणार असेल तो फक्त हिंदू धर्म करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना ती कुठल्या लांड्यासमोर भीक मागून केली नाही, तलवारीच्या आणि मनगटाच्या जीवावर आपल्या शास्त्राचं रक्षण करण्यासाठी शस्त्र उचललं पाहिजे. आपल्या धर्माच्या, देवाच्या आणि देशाच्या रक्षणासाठी, आपल्या आई बहिणींच्या रक्षणासाठी हिंदू लढायचा बंद झाला की अत्याचार सुरू होतो. हे कुठं तर आपल्याला आज पाहायला मिळेल. मला कालच उदाहरण देतो. इंदापूर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बाहेर गावावरून राहायला आलेला एका जिहादी, तिचं लग्न झालंय, त्याला 3 लेकर आहेत, 2 मुली आहेत. त्याच्या मुलीच्या वयाच्या पोरीवर एक आमच्या हिंदू मातंग समाजातल्या मुलीवर अत्याचार करण्याचं दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडले. मला सांगा, ही जर जिहादी मंडळी संविधानाला मानत असते, ही जर जिहादी मंडळी स्वतःच्या पोरीच्या वयाच्या मुलीवर सुद्धा जर वाईट नजर टाकत असतील, तर मला वाटतं संविधानातनं जर ह्यांना शिक्षा मिळत नसेल तर आमच्या छत्रपतींनी जे आम्हाला आदर्श दिलाय अशा लोकांचा चौरंग केल्याशिवाय यांना अद्दल घडणार. आणि म्हणून आज आपल्या या क्रांतिकारी भूमीमध्ये टाळकरी, माळकरी, वारकरी आणि धारकरींच्या या पावन भूमीमध्ये जर आमच्या अनिल महाराजांवर कोण कुठे गुन्हे दाखल करत असेल, त्याचा नुसता निषेधच नाही, अशी प्रवृत्ती भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून खेचण्याची गरज आहे. तरच आपल्या धर्माचं आणि आपल्या बहिणींचं भविष्यात कोणतं रक्षण करण्याचं धाडस त्या ठिकाणी करू शकतो. इंग्रजांनी एक होता ते मॅकलम नावाचा, आपली गुरुकुल पद्धती कुठेतरी मोडीत काढण्याचं धाडस त्यांनी केलं. का केलं? कारण त्याला माहित होतं जोपर्यंत गुरुकुल पद्धती या देशामध्ये जिवंत आहे तोपर्यंत आपल्या संस्कृतीला, संस्कारांना कुठेही फाटा या ठिकाणी देता येणार नाही. जोपर्यंत त्यांची संस्कृती आपण मोडीत काढत नाही तोपर्यंत या देशावर, या राज्यावर, या लोकांच्या मनावर आपण हुकुमशाही आणू शकणार नाही. आणि हीच गुरुकुल पद्धती बाप्पा अनिल महाराज जेव्हा आपल्या भागामध्ये रुजवण्यासाठी कष्टाने, स्वकष्टाने, लोकवर्गणीतनं प्रामाणिकपणाने शिकवण आणत असताना आज आपण पाहतो की ज्या समाजामध्ये हलालासारखी प्रवृत्ती जिवंत आहे, ज्या समाजामध्ये नुसतं तलाक तलाक म्हणले की बायका रस्त्यावर सोडून द्यायची पद्धत आहे, अशा लोकांना, अशा मानसिकतेत जन्मलेल्या महिलांना जर आया बहिणीचं रक्षण करणारा संत चालत नसेल तर मला वाटतं हे कुठेतर जाणीवपूर्वक अनिल महाराजांचा केवळ आवाज दाबण्यासाठी हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि म्हणून एक हिंदू धर्म रक्षक म्हणून, एक हिंदू धर्माचे पायक म्हणून, छत्रपतींचे मावळे म्हणून अनिल महाराजांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जिहाद्यांना आव्हान देतो की आमची माते वाटवायला, आमच्या नादाला लागू नका. एकदा नादाला लागलाय अटक पासून कटक पर्यंत, तंजावर पासून ते पेशावर पर्यंत भगवा आम्ही पडकून दाखवतो.
राज्यावर नाद करायला गेला आमच्या संतांविषयी, आमच्या आई बहिणींविषयी आणि आमच्या संस्कृतीविषयी, अखंड हिंदुस्थान केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही शपथ आज या व्यासपीठावर आम्ही घेतो. आमचे बंधू आदरणीय आमदार संग्रामबाई आहेत, गुरुवर्य आहेत आमचे संग्राम बापू भंडारे साहेब आहेत, त्या स्टेजवर उपस्थित असलेली सर्वच मंडळी, आम्ही एक आपलं प्रतिनिधित्व करतो की जेणेकरून आपण एकट्या अशी भावना कधी निर्माण व्हायला नाही पाहिजे. आज सोलापूर जिल्ह्यात आम्ही पळत होतो, भैया नगर मधून पळत येते, कारण आरळे गावातल्या प्रत्येक हिंदूला ही भावना निर्माण झाली पाहिजे की उद्या आपल्या केसाला जरी धक्का लागला तरी हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण हा महाराष्ट्र, हा हिंदुस्थान हा सर्वप्रथम हिंदूंचा आहे. 1947 ला जेव्हा या भारताच्या अखंड देशाचं जेव्हा विभागणी या इंग्रजांनी आणि त्या काँग्रेसवासींनी केली तेव्हा ती धर्मावर केली, जातीवर केली, मुसलमान गेले पाकिस्तानमध्ये आणि हा हिंदुस्थान राहिला हिंदूंसाठी. आज 58 देश मुसलमानाचे आहेत, 150 पेक्षा जास्त ख्रिश्चनचे आहेत. आम्ही आमच्या देशाला सेक्युलर पुरोगामी का म्हणायचंय? आमचा देश हा हिंदूंचाच आहे. या पृथ्वी तलावरती सगळ्यात पहिला धर्म हा म्हणजे हिंदू धर्म. या हिंदू धर्म जेव्हा या पृथ्वी तलावर अवतरला त्यावेळेस दुसरा कुठलाही धर्म या पृथ्वी तलावर अस्तित्वात नव्हता. मग जर कुठलाही धर्म या पृथ्वी तलावर अस्तित्वात नव्हता मग सर्व धर्म समभाव आमच्या धर्मात लिहिलंच कोणी? अरे हे लिहिलं ज्यांना राजकारण करायचंय त्या भांडगुळांनी. अरे कोण म्हणतं आमचे छत्रपती पुरोगामी होते? कोण म्हणतं? अरे आमच्या छत्रपतींनी ज्या मुंड्या छाटल्या त्या सगळ्या मोगलांच्या आणि गनिमांच्या झ्या त्यांच्या छाटल्या. कशासाठी छाटल्या? हे काय आमच्या छत्रपतींनी राज्य मोठं करायसाठी नाही तर हिंदूंच्या रक्षणासाठी छाटल्या. आज आम्ही आंबेराव मोहितेंचे वारस म्हणून या ठिकाणी जेव्हा उपस्थित राहतो आमच्या घरामध्ये अजून सुद्धा आंबेरावची तलवार आहे. पूर्वी एक प्रथा होती, एखाद्या युद्धामध्ये 100 मणमण छाटले की त्या तलवारीवर एक मार्क केला. आंबेराव तलवारीवर आमच्या घराण्यातल्या आमच्या देवघरात तलवार आहे त्याच्यावर 600 मुलगी छाट अजून सुद्धा तलवारीला गरज नाही. त्यामुळं आमचं आव्हान समजा, आमची चेतावणी समजा, पण हे देश आणि धर्माच्या रक्षणासाठी, आमच्या आया बहिणींच्या आणि आमच्या संतांच्या रक्षणासाठी तर उद्या कोण वाकड्या नजरेने बघत असेल आणि कायद्याचा दुरुपयोग जर कोण करण्याचा प्रयत्न करत असेल तर हिंदू धर्म म्हणून आम्ही अर्ध्या रात्री सुद्धा त्या ठिकाणी उभे राहू एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला श्री रामचंद्र की